नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवत आहोत पौष्टिक अशी मुगाची भजी. तर मी मूग इथं भिजवून घेतलेले आहेत, चांगले मोड आलेले आहेत त्याला. मुलांच्या टिफिनसाठी वगैरे एक हेल्दी ऑप्शन आहे आणि झटपट बनवून पण जातो. चला तर मग आपण हे मूग मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आता आपण याच्यात एक 2 ते 3 मिरची टाकून घेऊया आणि थोडी लसणाची पेस्ट आणि पाणी न टाकता बारीक करून घेऊया. तुम्ही पाहू शकता मंडळी, मी मूग पाणी वगैरे न टाकता बारीक करून घेतलेले आहेत. आता आपण याच्यात एक कांदा बारीक चिरलेला, कांदा टाकून घेतलेला आहे. थोडीशी हळद, आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. चला तर मग आता हे एकदम एक मिक्स करून घेऊया, एकजीव करून, आणि आता याची भजी करून घेऊया. चला तर मग आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यात तुम्ही जिरं टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, किंवा असंही करू शकता. तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी. आपण हे भजी बनवून इकडे तेल टाकलेलं आहे. एक बॅच टाकलेले आहे भज्यांची. याच्यात चांगले सोनेरी रंगावरचे होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊ. आपण हे सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकतो. लहान मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी छान ऑप्शन आहे. एकदा नक्की ट्राय करून घ्या. पाहू शकता तर आपले एक बॅच तयार झालेले आहे. आता हे आपण काढून घेऊ आणि असे सर्व भजी बनवून घेऊ. पाहू शकता तुम्ही आपली भजी तयार झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. सकाळच्या गडबडीत, मुलांच्या शाळेच्या वेळेत एकदम कमी वेळात होणारा पदार्थ.